नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण एमर्जिंग सेंटर्स ऑफ पॉवर या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यातला जो आपण ब्लॉक पाहत आहोत तो म्हणजे डेव्हलपमेंट्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स 3. म्हणजे हा जो टप्पा आहे डेव्हलपमेंट्स, ते कशा प्रकारे एक प्रकारे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कशा प्रकारे या संज्ञेचा किंवा एका अर्थाने संपूर्ण ही जी विद्याशाखा आहे, ही जी डिसिप्लिन आहे, याचा विकास कशा प्रकारे होत गेला याचा आपण आढावा घेतोय. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा शीतयुद्ध सुरू झालं किंवा कोल्ड वॉर होतं, त्या कोल्ड वॉरच्या पूर्वी काय अवस्था होती, कोल्ड वॉरच्या नंतर काय परिस्थिती उद्भवली होती, त्याच्यानंतर कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध झालं, ते शीतयुद्ध होण्यामागचं कारण काय होतं, हे सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता जो आपण विषय पाहतोय तो म्हणजे एमर्जिंग सेंटर्स ऑफ पॉवर, म्हणजे जे सत्ता केंद्र आहे, जे शक्ती असते, या शक्तीचा कशा प्रकारे उदय होत गेला आणि कोणकोणती केंद्रे आहेत जी एका अर्थाने इथे महत्वाची ठरतात. तर हे सेंटर ऑफ पॉवर कशा प्रकारे निर्माण झाले किंवा कोणत्या देशांना आपण सेंटर ऑफ पॉवर म्हणतो, किंवा त्यासोबतच आपण पाहतो की कोल्ड वॉरच्या काळामध्ये किंवा एकंदरीत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जी घटना घडून गेली ती म्हणजे शीतयुद्ध. शीतयुद्धाच्या काळामध्ये कोणकोणते 2 सत्ता केंद्र होते त्याच्यावर देखील लक्ष केंद्रित केलेलं होतं. तर अशा प्रकारे ही सर्व होणारी जी बदलांना आपण सामोरं जात असतो किंवा ह्या ज्या काही गोष्टी घडत असतात, एका अर्थाने ते विकसित होण्यासाठी महत्वाच्या असतात. म्हणजेच हा जो पूर्ण टप्पा चालतो किंवा जो विकास होत असतो त्याच्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात आणि त्या घडणाऱ्या घटकांच्या नुसार हे परिवर्तन होत असतं. आणि त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे तो याच संकल्पनेभोवती फिरणार आहे की जी शक्ती असते किंवा जे सत्ता केंद्र असतं, हे सत्ता केंद्र खऱ्या अर्थाने कशा प्रकारे उदयास येतो किंवा कशा प्रकारे याचा विकास होत जातो, याच्याबद्दलची ही सर्व चर्चा असणार आहे. त्यातला जो प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे हे जी सत्तेची संकल्पना आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. राज्याची प्रभाव टाकण्याची क्षमता ही अनेक गोष्टींवरती अवलंबून असते. कशा प्रकारे हे राज्य आपला प्रभाव इतर राज्यांच्या वरती टाकत असतात. आणि याच्यामध्ये एक समजून घेणं महत्वाचं आहे की जेव्हा आपण सत्तेबद्दल बोलतो त्यावेळेस ती सत्ता एका अर्थाने सांस्कृतिक किंवा सामाजिक दृष्ट्या येत असते. त्यासोबतच राजकीय परिस्थिती काय आहे त्यानुसार येत असते. त्यासोबतच अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे किंवा किती मोठी अर्थव्यवस्था आहे याला देखील महत्व प्राप्त होतं. आणि शेवटी लष्करी क्षमता, की ज्या देशाकडे लष्करी क्षमता जास्त आहे, जो देश बळकट आहे, मजबूत आहे, अशा देशाची लष्करी क्षमता ही खूप जास्त असते. आणि जे देश कमकुवत असतात, एका अर्थाने आर्थिक स्थिती देखील योग्य नसते, अशा वेळेस मग मात्र लष्करी क्षमता ही खूप खालावते. आणि त्यामुळे समाजामधला एखादा जर सत्ता केंद्र पाहायचं असेल तर त्यासाठी या गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो.
की या राज्याची आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रभाव टाकण्याची क्षमता किती आहे याच्यावरून त्या राज्याची एक परिस्थिती आपण पाहू शकतो किंवा त्यांचं एक स्थान आपण निश्चित करू शकतो. त्यासोबतच आर्थिक स्थिती देखील महत्वाची असते. म्हणजेच एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्यांच्या वरती वर्चस्व गाजवायचं असेल किंवा त्यांना जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर अशा वेळेस देखील आर्थिक क्षमता खूप महत्वाचा रोल इथे बजावत असतो. किंवा ज्याला म्हणतो आपण की अर्थव्यवस्था जर बळकट असेल, अर्थव्यवस्था जर चांगली टिकाऊ असेल, टिकून राहत असेल तर मग खऱ्या अर्थाने आपण इथे त्यांना महत्व देऊ शकतो किंवा ते देश महत्व प्राप्त करतात. आणि जर अर्थव्यवस्था योग्य नसेल तर मग अन्य देश हे त्या देशाला फारशी किंमत देत नाही असं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे त्या देशाची आर्थिक स्थिती ही बळकट असणं अनिवार्य आहे. आर्थिक स्थिती ही मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इथे एकंदरीत असं पाहायला मिळतं की या जर आपण गोष्टींवरती आढावा किंवा जर प्रकाश टाकला तर असं दिसतं, पहिली गोष्ट की सामाजिक सांस्कृतिक विकास झालेला असावा, त्यासोबतच तिथली राजकीय क्षमता ही जास्त असावी. त्या राज्याबद्दल ज्या राज्याबद्दल आपण बोलतोय त्या राज्याची राजकीय स्थिती ही बळकट असणं अनिवार्य आहे. आर्थिक म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की एका अर्थाने जर आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकायचा असेल तर अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी घडवून आणाव्या लागतात. आणि जर ते करायचं असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ हे खूप महत्वाचं असतं. त्यासोबतच लष्करी क्षमता देखील महत्वाची आहे. आपण अनेकदा पाहतो की अमेरिका आहे किंवा मग रशिया आहे किंवा त्यासोबतच अजून जे बळकट असे देश आहेत ते देश लष्करी क्षमतेमध्ये खूप पुढे असतात, प्रगत असतात. कारण या देशांना कल्पना असते की जर अन्य देशांच्या वरती वर्चस्व गाजवायचं असेल किंवा त्यांना जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर अशा अवस्थेमध्ये एक बळकट आणि मोस्ट ऍडव्हान्स्ड मिलिटरी असणं गरजेचं आहे, लष्कर असणं गरजेचं आहे. त्यासोबतच सामर्थ्यवान राज्य राजकीय परिस्थितीवरून प्रभाव टाकू शकते आणि नियंत्रित करू शकते. जे बलवान किंवा सामर्थ्यवान राज्य असतात ते राजकीय परिस्थिती एका अर्थाने समजून घेतात, कोणत्या प्रकारची राजकीय परिस्थिती आहे, आणि त्याचा वापर करून अन्य देशांच्या वरती वर्चस्व प्रस्थापित करतात. जर एखादा देश किंवा राज्य ज्याला आपण म्हणतो तो जर राजकीय दृष्ट्या स्थिर असेल तर शक्यता फार जास्त असते की तो देश संपूर्ण कॉन्टिनेंट वरती किंवा संपूर्ण जगावरती एक प्रकारे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो. जेव्हा एखादा राज्य शक्तिशाली बनतो किंवा बलवान बनतो त्यावेळेस अन्य राज्य हे त्यावरती हल्ला करण्यास पुढे येत नाही. कारण इथे सत्तेचा किंवा कोणत्याही ऍक्शनचा एक मूलभूत भाग हा असतो की जर आपण दुसऱ्या देशावरती जर हल्ला केला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा विचार
अगोदरच केला जातो आणि याचा विचार करूनच मग ती क्रिया करायची आहे किंवा नाही, तो निर्णय घ्यायचा आहे किंवा नाही, हे ठरवलं जातं. त्यामुळे हे सर्व जेवढे शक्तिशाली राज्य आहेत, हे राज्य स्वतःचा एक प्रकारे स्थान बनवतात, स्वतःची सुरक्षा करू शकतात आणि त्यामुळे कोणी त्यांच्यावरती हल्ला करण्याची हिंमत दाखवत नाही किंवा प्रयत्न देखील कोणी करत नाही. त्यासोबतच हे राज्य वर्चस्व राखू शकतात. कशा प्रकारे एखादी गोष्ट घडत आहे किंवा वर्चस्व जर ठेवायचं असेल तर त्यासाठी एखाद्या राज्याला शक्तिशाली किंवा बलवान होणं गरजेचं आहे आणि जेव्हा तो राज्य बलवान होतो तेव्हाच इतर देशांच्या वरती एक प्रकारचं वर्चस्व राखता येऊ शकतं. अजून त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी यथास्थिती असते, ज्याला आपण स्टेटस को असं म्हणतो, तर हे स्टेटस को देखील असणं गरजेचं आहे. यथास्थिती जी असते ती स्थिती देखील आहे तशी राखून ठेवावी लागते. म्हणजे जर एखादा बलवान देश आहे, बळकट देश आहे आणि जर तो बलवान राहू इच्छित असेल तर त्यासाठी जी स्थिती आता आहे तीच पुढे चालू ठेवणं क्रमप्राप्त ठरतं आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त होतं. आणि इथे वास्तववादी विचारवंत ते असा एक युक्तिवाद करतात की कोणत्याही राज्याचे प्राथमिक उद्दिष्ट हे सत्ता मिळवणं हा असतो. म्हणजे स्वतःची जी सत्ता आहे, स्वतःची जी शक्ती आहे ती कशा प्रकारे बळकट करता येईल, कशा प्रकारे वाढवता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. आणि हे सर्व जेवढे देश असतात हे स्वतः पुढाकार घेऊन कशा प्रकारे सर्व सत्ता आपल्याकडे ठेवता येईल याचा विचार करतात. आणि त्यासोबतच जे इतर अनेक राज्य असतात त्यांच्या कृतीवरती प्रभाव पाडण्याचा कार्य देखील इथे या वास्तववादाच्या नुसार मांडलेला आहे. म्हणजे जी एखाद्या राज्याची इच्छा असेल त्यानुसार जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी इतर राज्यांच्या कृतींवरती प्रभाव टाकणं गरजेचं आहे. जर आपण भारताबद्दल पाहिलं तर भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्र जेवढे हे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्या कृतीवरती प्रभाव टाकणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या मार्गाने त्यांना घेऊन जाणं अपेक्षित आहे त्या मार्गाने जर जायचं असेल, त्यांना जर घेऊन जायचं असेल तर त्यासाठी त्यांच्यावरती प्रभाव टाकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या राज्यावरती प्रभाव टाकतो त्यावेळेस त्यांची कृती देखील आपल्या इच्छेनुसार बदलते आणि त्यामुळे इथे हे महत्वाचं ठरतं. जेव्हा आपण सत्तेबद्दल बोलतो किंवा पॉवर बद्दल बोलतो त्यावेळेस याचं वर्गीकरण आपण 3 भागामध्ये करू शकतो. क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो की जर करायचं ठरलं तर 3 भागामध्ये आपण करू शकतो. पहिला म्हणजे जागतिक शक्ती, दुसरा आहे प्रादेशिक शक्ती आणि तिसरा आहे उपप्रादेशिक शक्ती, ज्याला आपण ग्लोबल पॉवर असं म्हणतो. त्यानंतर रिजनल पॉवर आणि त्यानंतर सब रिजनल पॉवर. आणि त्यांचे जे क्षमता आहेत त्या क्षमतांच्या नुसार आपण त्यांचं स्थान हे ठरवू शकतो.
एखादं राष्ट्र हे जागतिक शक्ती आहे असं आपण म्हणत असू, तर मग नेमका कोणता क्रायटेरिया असा आहे किंवा नेमका काय करणं अपेक्षित आहे की ज्यामुळे हे सर्व देश जागतिक किंवा प्रादेशिक शक्ती म्हणून ओळखले जाऊ शकतात? तर त्यातलं पहिलं आहे की जागतिक शक्ती जर व्हायचं असेल तर त्याचा प्रभाव हा संपूर्ण जगावरती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच जर प्रादेशिक शक्ती व्हायचं असेल तर त्या प्रदेशामध्ये किमान प्रदेशामध्ये त्या देशाचं वर्चस्व असणं गरजेचं आहे. आणि तिसरा जो आहे उपप्रादेशिक, की जो अजूनही कमी भागामध्ये कार्यरत असतो. तर इथे जेव्हा आपण प्रभावाबद्दल बोलतो, इन्फ्लुएन्स बद्दल बोलतो, त्याचं देखील दोन भागामध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं. एक आहे हार्ड पॉवर आणि दुसरा आहे सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर ही अशी सत्ता असते की ज्यामध्ये आपण मिलिटरी, लष्कर वगैरे हे वापरतो. आणि सॉफ्ट पॉवर ही अशी सत्ता आहे की ज्यामध्ये आपण ह्या मिलिटरीचा वगैरे कधी वापर करत नाही आणि तुलनेने आपण जे सुसंस्कृत पद्धती असतात त्याचा आपण वापर करतो आणि आपलं जे म्हणणं असतं ते आपण समोरच्यांकडनं मंजूर करून घेत असतो. यामध्ये 3 प्रकारची व्यवस्था असू शकते. एक आहे एक ध्रुवीय व्यवस्था, ज्याला आपण युनिपोलार वर्ल्ड असं म्हणतो किंवा युनिपोलार व्यवस्था सिस्टम असं म्हणतो, की ज्यामध्ये एक देश हा संपूर्ण जगावरती वर्चस्व गाजवत असतो. केवळ एक देश असतो आणि तो एक देश संपूर्ण जगावरती आपलं आधिपत्य गाजवतो किंवा वर्चस्व गाजवतो. आणि त्यामुळे एकंदरीत असं दिसतं की जर एक ध्रुवीय व्यवस्था असेल तर शक्यता असते की त्यामध्ये एक जो राष्ट्र आहे तो एक राष्ट्र जगातील इतर राष्ट्रांवरती प्रभाव टाकत असतो आणि बाकी अन्य देश हे सर्व त्या राष्ट्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यानंतर जो दुसरा भाग आहे तो म्हणजे द्विध्रुवीय व्यवस्था, की ज्यामध्ये 2 महासत्ता असतात. यामध्ये असे 2 राज्य असतात की जे संपूर्ण जगावरती प्रभाव टाकत असतात. आणि आपण याचं उदाहरण पाहिलेलं आहे ते म्हणजे कोल्ड वॉर एरा, कोल्ड वॉर पिरियड, की ज्यामध्ये एका बाजूला सोव्हिएत युनियन होतं आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही किंवा कॅपिटलिझम, अमेरिका. तर सोशलिस्ट सोव्हिएत युनियन आणि कॅपिटलिस्ट अमेरिका या दोघांच्या मध्ये हे सत्ता संघर्ष सतत चालू होतं. आणि त्यावेळेस संपूर्ण जग हे 2 गटांच्या मध्ये विभागलं गेलं होतं. तर अशा अवस्थेला आपण म्हणू शकतो द्विध्रुवीय व्यवस्था. आणि जर शेवटचं आहे ते म्हणजे बहुध्रुवीय व्यवस्था, त्याला आपण एका अर्थाने मल्टीपोलार वर्ल्ड असं म्हणतो. युनिपोलार, बायपोलार आणि मल्टीपोलार. हा जो मल्टीपोलार वर्ल्ड आहे किंवा बहुध्रुवीय व्यवस्था जी असते, या व्यवस्थेमध्ये जी सत्ता आहे ती 1 किंवा 2 राष्ट्रांच्याकडे सीमित नसते. या सत्तेचं वितरण हे संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी केलं जातं. कशा प्रकारे ही सत्ता राखली जाईल किंवा कशा प्रकारे ही जी बहुध्रुवीय व्यवस्था आहे ही राखली जाईल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. आणि यातून मग अनेक राज्यांमध्ये सत्ता ही वितरित केली जाते. म्हणजे इथे केवळ 1 किंवा 2 राज्यांच्याकडे सत्ता नसून जगातील अनेक प्रदेशांमधील अनेक राष्ट्रांच्या मध्ये ही सत्ता वितरित केली जाते.
की जेणेकरून अनेक सुपर पॉवर्स उभे राहतील. तर हा त्याचा दुसरा प्रकार. आता ही जी सत्तेची संकल्पना आहे यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय विचारवंतांनी आपापल्या परीने याची व्याख्या केलेली आहे. हॅन्स मॉर्गनथॉव यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या स्ट्रगल फॉर पॉवर अशी केलेली आहे. यामागचा उद्देश जर आपण समजून घेतला तर कळेल की हे जे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे हे सर्व सत्तेसाठी चालवलं गेलेलं एक प्रकारची यंत्रणा आहे असं यातून पाहायला मिळेल. म्हणजे मॉर्गनथॉवला इथे असं म्हणायचं आहे की जो कोणता देश या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आहे तो प्रत्येक देश इथे सत्तेसाठी झगडत असतो आणि ही जी सत्ता असते ही मिळवण्याच्या मागे हे देश लागलेले असतात. सत्तेचे राजकारण आणि सत्तेसाठी संघर्ष ही एक अपरिहार्य घटना आहे. म्हणजे प्रत्येक देश हा जो अनेक राष्ट्रांच्या बद्दल भावना बाळगतो किंवा अनेक राष्ट्रांशी जे संबंध प्रस्थापित करतो त्यामधून एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे प्रत्येक राष्ट्राला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सत्ता असणं गरजेचं आहे. आणि जर सत्ता असेल तरच आपण इथे स्वतःचं अस्तित्व राखू शकतो. केनेथ वॉल्स यासारख्या नववास्तववादी जे विचारवंत आहेत यांच्यानुसार द्विध्रुवीय किंवा बायपोलर वर्ल्ड ही जी व्यवस्था आहे ही सर्वात स्थिर अशी जागतिक व्यवस्था आहे असं केनेथ वॉल्स यांचं म्हणणं आहे. म्हणजे उद्देश असा की जी व्यवस्था आपण पाहतो ती व्यवस्था ही एका अर्थाने जर दोन भागांमध्ये विभागली गेली असेल म्हणजे दोन देशांच्या मध्ये जर विभागली गेली असेल तर ती व्यवस्था जास्त चांगल्या पद्धतीने कार्य करू शकते असं केनेथ वॉल्स यांचं म्हणणं आहे. सत्ता ही त्यांच्या उपग्रहांसह दोन महासत्तांमध्ये विभागली जाते. आपण पाहतो की जेव्हा बायपोलर वर्ल्ड ऑर्डर असतं, बायपोलर सिस्टम जेव्हा अस्तित्वात असतं त्यावेळेस अनेक देश हे दोन गटांच्या मध्ये विभागले जातात आणि हे दोन गट संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात येतात. हे द्विध्रुवीय संरचना वैयक्तिक राज्यांची परराष्ट्र धोरणे तयार करतात आणि अशा प्रकारे जागतिक राजकारण निर्धारित करत असतात. म्हणजेच जेव्हा हे देश दोन गटामध्ये विभागले जातात त्यावेळेस प्रत्येक देश हा आपल्या राष्ट्राची जी पॉलिसी असते किंवा जे धोरण असतं ते धोरण अशा प्रकारे आखतं की तो आपल्या ज्या गटामध्ये आपण सध्या कार्यरत आहोत त्या गटामध्ये स्वतःला महत्व प्राप्त करून दिलं जाईल. आणि अशा प्रकारे मग एक गटामधले जेवढे देश आहेत त्या सर्वांचं धोरण एकसारखं होईल आणि दुसऱ्या गटांमधले जेवढे देश आहेत त्या सर्वांचं एकत्रित धोरण एकसारखं होईल. आणि त्यामुळे हे जागतिक राजकारण जे असतं हे दोन गटांच्या मध्ये विभागलं जातं आणि इथून मग खऱ्या अर्थाने सुरुवात होते. वैयक्तिक राष्ट्रीय हित हे संबंधित सत्ता गटाच्या हित संबंधाचे अविभाज्य घटक बनते.
म्हणजे एखादा राष्ट्र असेल आणि त्या राष्ट्राची जर नीती असेल किंवा एक एक प्रकारचं धोरण असेल, तर तो धोरण त्याच्या हितसंबंधी गटाचा एक अविभाज्य भाग बनतो किंवा घटक बनतो. आणि याचं कारण आपण पाहिलं आता, साहजिक आहे की हितसंबंध गट हे एकमेकांशी जोडले गेलेले असतात आणि त्या गटामध्ये जेवढे देश आहेत ते सर्व एकमेकांना सहकार्य करतात. आणि म्हणून ही सर्व व्यवस्था चालू राहते. रॉबर्ट गिल्पिन यांनी ह्यांच्या मुख्य कार्य, की जे त्यांचं एक खूप प्रचलित पुस्तक आहे, ते म्हणजे वॉर अँड चेंज इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स, म्हणजे असं एक मत मांडलेलं आहे की राज्ये संबंध तयार करतात आणि एकमेकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी संरचना तयार करतात. म्हणजेच हे जे राज्य असतात, हे राज्य एकमेकांचे संबंध प्रस्थापित करतात आणि एकमेकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी संरचना तयार करतात. त्यासोबतच राज्यांचे हित कालांतराने बदलत असताना राज्य अधिक लाभ मिळवण्यासाठी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तिथे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की राज्यांचे हित हे नेहमी बदलत असतं आणि त्यामुळे ह्या बदलत्या हितानुसार, बदलत्या संबंधानुसार प्रत्येक देश हा स्वतःची जी व्यवस्था आहे ती देखील बदलण्याचा प्रयत्न करत असतो. आंतरराष्ट्रीय व्यवस्था बदलण्याची राज्यांची क्षमता ही त्या राज्यांच्या लष्करी, आर्थिक आणि तांत्रिक क्षमतेवरती अवलंबून असते. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी असेल ती जर बदलायची असेल तर त्यासाठी त्या राज्यांच्याकडे लष्करी क्षमता असली पाहिजे, आर्थिक स्थिती ही बळकट असली पाहिजे, तांत्रिक क्षमतेवरती अवलंबून असली पाहिजे. तर एका अर्थाने इथे अशा प्रकारे ही सर्व व्यवस्था चालू राहते. याच्यामध्ये अजून एक न्यू रिअलिस्ट म्हणून ओळखलं जाणारे जॉन मर्शमियर यांनी देखील आपले विचार मांडले आणि प्रदेशातील इतर देशांवरती वर्चस्व गाजवण्याची शक्ती किंवा सत्ता म्हणजेच पॉवर, अशा प्रकारची रचना किंवा व्याख्या ही जॉन मर्शमियर यांनी केलेली आहे. त्यांच्यानुसार सत्ता म्हणजे काय, तर प्रदेशातील इतर देशांवरती वर्चस्व गाजवण्याची क्षमता म्हणजे सत्ता, अशा प्रकारचं वाक्य जॉन मर्शमियर यांचं आहे. आणि त्यांचा युक्तिवाद अशा प्रकारचा आहे की त्यामध्ये वर्चस्ववादी शक्ती नेहमीच स्वतःची शक्ती मजबूत करण्यासाठी आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या शक्तींना कमकुवत करण्यासाठी कार्य करते. आणि ती या भीतीने करते की जर तसे केले नाही तर या प्रदेशावरील आपले वर्चस्व गमावू शकतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हा स्वतःची शक्ती वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करतो आणि त्यामुळे मग एकंदरीत असं दिसतं की त्यांना ते करणं भाग पडतं किंवा करणं त्यांना अनिवार्य आहे. कारण जर तसं केलं गेलं नाही तर एका अर्थाने ते देश स्वतःचं जे अस्तित्व आहे, जे वर्चस्व आहे, ते मात्र गमावू शकतात.
आणि ते जर टिकवायचं असेल तर नेहमी स्वतःची शक्ती ही बळकट करण्याकडे प्रत्येक राष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे. रॉबर्ट ढाल यांनी त्यांच्या द कन्सेप्ट ऑफ पॉवर या ग्रंथात सत्तेची एक व्याख्या मांडलेली आहे. रॉबर्ट ढाल यांनी ते एक पुस्तक लिहिलं कन्सेप्ट ऑफ पॉवर. यामध्ये असं त्यांनी मांडलेलं आहे की जर ए ची बी वर वर्चस्व असेल तर तो बी कडून असं एखादं कार्य करून घेऊ शकतो जे अन्यथा बी करणार नाही. म्हणजे जर तो देश एखादा निर्णय घेणार नसेल किंवा एखादं धोरण बनवणार नसेल तरी सुद्धा इथून त्या देशाला तो निर्णय घेण्यासाठी भाग पाडला जाईल. आणि अशा प्रकारची ही जी सत्ता असते याचं एक जे नाव पुढे आलं, जे दिली सत्ता की अशा प्रकारे असते म्हणून जी संकल्पना आहे ती रॉबर्ट ढाल यांनी मांडलेली आहे. शक्तीचे प्रकार किंवा सत्तेचे प्रकार हे दोन गटांच्या मध्ये विभागून पाहता येईल. एक म्हणजे हार्ड पॉवर आणि दुसरा म्हणजे सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर ही धमकी, लष्करी आणि आर्थिक साधनांचा वापर करून इतर राज्यांच्या वरती किंवा वर्तनावरती प्रभाव टाकते. म्हणजे आपल्याला जेव्हा एखाद्या राष्ट्राचं धोरण जर बदलायचं असेल तर त्यासाठी आपण लष्कराचा वापर करू शकतो. जे आर्थिक साधनं आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. त्यासोबतच धमकी ही देखील महत्वाची बाब आहे. धमकीच्या आधारे देखील आपण बदल घडवून आणू शकतो. त्यामध्ये हार्ड पॉवरचा वापर हा आक्रमकपणे केला जातो की जेणेकरून हे जे लष्कर आहे, ही सत्ता आहे, या सर्वांचा वापर इथे केला जातो. इतर राज्यांच्या धोरणामध्ये सक्तीने सुधारणा करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. जर एखादा राष्ट्र तयार नसेल त्यांचं धोरण बदलण्यासाठी तर त्या देशावरती हल्ला देखील केला जाऊ शकतो आणि त्या हल्ल्यासाठी लष्कराची गरज पडते. आणि यातून मग शेवटी एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की साम दाम दंड भेद सर्व काही वापरून इथे हार्ड पॉवर आपलं कार्य करतो. याचे जे परिणाम असतात ते फार कमी वेळात पाहता येऊ शकतात. तात्काळ त्याचे परिणाम आपल्याला समोर दिसू शकतात आणि ते जर करायचं असेल त्यासाठी हार्ड पॉवर वापरणं गरजेचं आहे. आणि ह्या हार्ड पॉवरच्या वापरानंतर एका अर्थाने खूपच वेगाने बदल होताना आपल्याला दिसू शकतो. कारण इथे जेव्हा आपण एखाद्या राष्ट्रावरती हल्ला करतो तेव्हा तो राष्ट्र आपली जी मागणी असेल ती तत्काळ मान्य करतो आणि त्यामुळे जो निकाल आहे किंवा जो रिझल्ट आहे हा फार लवकर दिसतो. त्याचा परिणाम जो आहे तो फार लवकर पाहायला मिळू शकतो. एखाद्या राज्याची हार्ड पॉवर म्हणून उदय होण्यासाठी लष्करी सामर्थ्यासोबतच आर्थिक विकास देखील आवश्यक आहे. आपण अनेकदा पाहतो की एखादं राष्ट्र बळकट आहे तर बळकट फक्त हे लष्करी दृष्ट्या असून चालत नाही तर त्यासाठी आर्थिक दृष्ट्या देखील बळकट असणं आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे आर्थिक क्षमता आणि लष्करी क्षमता ही मोठ्या प्रमाणात पुढे येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की एखादा राष्ट्र हार्ड पॉवर वापरत आहे किंवा हार्ड पॉवरचा वापर करत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा असतात, उत्पादन असतं,
लष्कर आहे, तंत्रज्ञान आहे आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक आणि स्थिर जीडीपीचा दर हा आवश्यक असतो, की जेणेकरून हे जे जीडीपी आहे याचा दर हे स्थिर राहील. तंत्रज्ञान हे सतत विकसित होत राहील. या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये करता येऊ शकतो. सॉफ्ट पॉवर जे आहे हे संस्कृतीवरती आधारित असतं किंवा चित्रपट जे असतात, जी मूल्य असतात, जसं लोकशाहीची मूल्य असतील, नैतिकता आहे आणि त्यासोबतच मानवी संबंधाचा वापर करून सॉफ्ट पॉवर हे इतर राज्यांच्या वरती प्रभाव टाकते. म्हणजे एकंदरीत जे आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत त्याचा जर आपण प्रसार केला, प्रभाव टाकला, तर त्याचा चांगला परिणाम हा अन्य देशांच्या वरती पाहायला मिळू शकतो. आणि म्हणून त्यासाठी सॉफ्ट पॉवर हे खूप महत्वाचं ठरतं. सॉफ्ट पॉवर ही खूप महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला इथे दिसते. या प्रकारच्या प्रभावामध्ये डायस्पोरा महत्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणजे आपली जी लोकसंख्या असते ती जर दुसऱ्या देशामध्ये राहत असेल तर त्यासाठी इथे हा डायस्पोरा महत्वाचा ठरतो. सॉफ्ट पॉवर संकल्पना ही जोसेफ नाय यांनी मांडली होती आणि त्यांनी असा युक्तिवाद केला की संस्कृतीसारख्या सॉफ्ट साधनांद्वारे इतर देशांच्या धोरणावर प्रभाव टाकून देश आपले हित साधू शकतो. सॉफ्ट पॉवरचा प्रभाव हार्ड पॉवर इतका तत्काळ आणि प्रभावी नसतो. सॉफ्ट पॉवर मध्ये असं आहे की कदाचित थोडासा वेळ लागू शकतो, थोडा काळ लागू शकतो, परंतु सॉफ्ट पॉवरचा प्रभाव देखील होतो हे यातून सिद्ध होतं. जनमत घडवण्यात आणि परस्पर संवादी राज्यांमध्ये सकारात्मक वातावरण विकसित करण्यात सॉफ्ट पॉवर महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यासोबतच जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, आपली जी डायस्पोरा असते आणि इतर राज्यांची धोरणं असतात, दृष्टिकोन असतो, या सर्वांच्या वरती प्रभाव टाकण्याची क्षमता या सॉफ्ट पॉवर मध्ये असते आणि त्यामध्ये भारत ही आपली भूमिका बजावतो. आपण जेव्हा योगा दिवस बनवतो, आपण योगा दिवस सेलिब्रेट करतो, त्यावेळेस भारताची जी सॉफ्ट पॉवर आहे ती यातून दिसून येते. त्यासोबतच बॉलिवूड हे जे चित्रपट सृष्टी आहे याचा प्रभाव देखील आपण अनेक शेजारील राष्ट्रांवरती पाहू शकतो. जे भारतीय तत्वज्ञान आहे त्याचा देखील स्वीकार अनेक राष्ट्रातल्या लोकांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे सॉफ्ट पॉवर ही कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकते. मिलिटरी किंवा लष्कराच्या व्यतिरिक्त जे काही आपण गोष्टी वापरतो आपलं हित साध्य करण्यासाठी, त्याला आपण एका अर्थाने सॉफ्ट पॉवर म्हणू शकतो. फुटबॉल आहे, त्यासोबतच अमेझॉन रेन फॉरेस्ट हे सर्व ब्राझीलच्या सॉफ्ट पॉवर आहेत असं म्हणता येईल. युएस मध्ये एक अफाट सॉफ्ट पॉवरची क्षमता आहे हे देखील खरं आहे. हॉलिवूड, फॅशन, प्रमुख शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, ज्ञान निर्मिती आणि नैसर्गिक आणि मानवी विज्ञान इत्यादी क्षेत्रात इथे अमेरिकेने संशोधन केलेलं आहे. आता आपण पाहूयात की नेमके हे जे जागतिक, प्रादेशिक आणि उपप्रादेशिक सत्ता असतात किंवा शक्ती असतात हे कशा प्रकारे आपलं कार्य करतात. जेव्हा आपण जागतिक शक्तीबद्दल बोलतो त्यावेळेस संपूर्ण जगावरती किंवा जागतिक स्तरावरती आपला प्रभाव टाकण्याची क्षमता एखाद्या राज्यामध्ये असते आणि इतरांद्वारे जागतिक शक्ती म्हणून संबोधले देखील जाते. जर आपण पाहतो अमेरिकेकडे, अमेरिका जो आहे तो अमेरिका एक
सुपर पॉवर म्हणून ओळखला जातो किंवा संपूर्ण जगावरती अमेरिकेचं वर्चस्व राहिलेलं आहे. अमेरिका हा संपूर्ण जगाला नियंत्रित करतो असं देखील म्हटलं जातं. आणि देशांतर्गत तसेच परराष्ट्र धोरणाच्या निर्णयामध्ये इतर राज्यांवर प्रभाव टाकण्यासाठी हार्ड आणि सॉफ्ट पॉवर दोन्हीचा वापर केला जातो. केनेथ वॉल्स याने तर महान शक्ती होण्यासाठी 5 आवश्यक बाबी सांगितलेल्या आहेत. ती म्हणजे राज्याची लोकसंख्या आणि प्रदेश, संसाधनांची उपलब्धता आणि संसाधन एकत्रीकरण असणं, आर्थिक उत्पादन आणि शक्ती, राजकीय स्थिरता आणि लष्करी शक्ती. त्यासोबतच त्या लष्करी शक्ती जी आहे ते किती पोहोचू शकते त्याचा देखील इथे उल्लेख असतो. त्यानंतर प्रादेशिक शक्ती देखील असते, ज्याला आपण रिजनल पॉवर असं म्हणतो. प्रादेशिक शक्तीमध्ये एका जागतिक शक्तीची सर्व वैशिष्ट्ये असते, परंतु ती एका विशिष्ट प्रदेशापुरतीच मर्यादित असतात. आपण पाहतो की अनेकदा हे जागतिक शक्तीमध्ये जे गुण असतात ते सर्व एक प्रादेशिक शक्तीमध्ये देखील असतात. प्रादेशिक जो देश असेल, राष्ट्र असेल, त्याच्यामध्ये देखील असतात. परंतु त्या प्रादेशिक शक्तीचा म्हणजेच जो देश असेल त्याचा प्रभाव हा केवळ त्या प्रभागापुरताच किंवा जो क्षेत्र असेल त्या क्षेत्रापुरताच मर्यादित असतो. प्रदेशातील समस्यांचे निराकरण करण्यात, राज्यांच्या आर्थिक क्रियांना मार्गदर्शन करण्यात, आंतरप्रादेशिक व्यापार आणि सुरक्षा इत्यादींमध्ये महत्वाची भूमिका बजावण्यात ते खूप प्रभावी भूमिका बजावतात. प्रादेशिक सत्तेची मूलभूत वैशिष्ट्ये काही अशा आहेत की ज्यामध्ये आर्थिक निर्देशक जसे की प्रादेशिक जीडीपी मधील प्रमुख वाटा, दरडोई उत्पन्न, दरडोई उत्पादन, दरडोई खर्च आणि प्रादेशिक व्यापार, या सर्व गोष्टी इथून आपण पाहू शकतो. आधुनिक आणि सुसज्ज सशस्त्र सेना जे प्रदेशांच्या प्रमुख भागांमध्ये पोहोचू शकतात. युद्धे ही आयोजित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. प्रदेशातील शेजारी देशांच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे देखील प्रादेशिक शक्तींना महत्व प्राप्त होतो. त्यासोबतच शेवटचा जो त्यामधला मुद्दा आहे तो म्हणजे उपप्रादेशिक शक्ती. उपप्रादेशिक शक्ती त्यांच्या शेजारील देशांवर आणि तुलनेने लहान प्रादेशिक स्तरांवर आपला प्रभाव टाकू शकते. उपप्रादेशिक समस्यांचे निर्धारण करण्यात ते आपले म्हणणे असेल, शेजाऱ्यांना त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रभुत्व मिळू शकेल, खूप मोठे लष्करी सामर्थ्य असेल आणि तुलनेने चांगले राजकीय वातावरण असेल. अशा प्रकारच्या ह्या सर्व गोष्टी आपण इथे पाहू शकतो. एक महान शक्ती जागतिक स्तरावर आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी कार्य करेल, ज्यासाठी ती जागतिक स्तरावरील देशांना त्यांच्या दृष्टिकोन आणि हित संबंधाच्या अनुरूप बनवण्यासाठी सहाय्य प्रदान करण्यापासून ते निर्बंध लादण्यापर्यंतच्या विविध धोरणांचा अवलंब करते. त्याचप्रमाणे प्रादेशिक शक्ती जागतिक शक्ती बनवू पाहते आणि उपप्रादेशिक शक्ती हे प्रादेशिक शक्ती बनण्याचं स्थान प्राप्त करण्याचा त्यांचा उद्देश असतो. म्हणजे एक वरचं जे स्थान असेल ते प्राप्त करण्यासाठी प्रत्येक देश हा झटत असतो. आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये एक ध्रुवीयता ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. या एक ध्रुवीयतेमध्ये संपूर्ण जगात एक सुपर पॉवर असेल, एक शक्ती असेल जी संपूर्ण एक चित्र असतं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण जे असतं त्याला परिवर्तित
केलं जातं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे युनिपोलार वर्ल्ड किंवा एक ध्रुवीय सत्ता. आणि यामध्ये असं दिसतं की एक सुपर पॉवर असते जे संपूर्ण जगावरती आपलं आधिपत्य गाजवते किंवा राज्य करते. एक ही महासत्ता असते, त्याचा प्रभाव हा सर्वांच्या वरती पडत असतो. आणि तो जो पॉवर असेल किंवा ती जी महासत्ता असेल ती सर्वांना एकत्रित नियंत्रित करत असते. त्यासोबतच द्विध्रुवीय देखील असते, ज्याला आपण बायपोलर वर्ल्ड असं म्हणतो. यामध्ये संपूर्ण जग हा 2 गटांच्या मध्ये विभागला जातो. एका बाजूला सर्व देश एका गटामध्ये एकवटतील, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटातले सर्व देश एकवटतील. आणि या प्रकारे मग 2 गटांच्या मध्ये हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारण हे विभागलं जातं. आणि जो पुढचा असतो तो म्हणजे मल्टीपोलार, ज्याला आपण मल्टीपोलार वर्ल्ड ऑर्डर असं म्हणतो, की त्यामध्ये एक नसून अनेक सुपर पॉवर्स असतात किंवा अनेक शक्ती असतात. रिजनल ग्लोबल पॉवर्स त्याला आपण म्हणू शकतो. आणि ही जी द्विध्रुवीय प्रणाली असते त्यामध्ये अनेक प्रकार असतात. प्रथम ते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये बहुसंख्य राज्य एकतर सहयोगी असतात किंवा 2 शक्तींपैकी कोणत्याही शक्तीला त्यांचे रणनीतिक समर्थन व्यक्त करतात. तर जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर कोल्ड वॉर मध्ये हेच घडलेलं आहे, शीतयुद्धामध्ये हेच घडलेलं आहे, की ज्यामध्ये एका बाजूला इथे आपण पाहिलं होतं की अमेरिका होता आणि त्याचे सर्व समर्थक देश होते. दुसऱ्या बाजूला रशिया होता, सोव्हिएत युनियन, आणि त्याचे समर्थक देश एकत्र आले होते. दुसरे म्हणजे हे एक स्पर्धात्मक वातावरण प्रतिबिंबित करते, की ज्यामध्ये अर्थव्यवस्था ते लष्करी तांत्रिक प्रगती आणि इतर राज्यांना पाठिंबा देण्यापर्यंत, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर प्रभाव टाकण्यापासून संघर्ष आणि विरोधाभासी परिस्थिती नियंत्रित करण्यापर्यंतच्या सर्व क्षेत्रात 2 शक्ती एकमेकांशी स्पर्धा करत असतात. म्हणजे ते 2 देश असे आपल्याला दिसतात, 2 सुपर पॉवर्स असे आपल्याला दिसतात की जे एकमेकांच्या विरुद्ध उभे असतात. आणि तिसरे म्हणजे इथे झिरो सम गेम याचं प्रतिनिधित्व केलं जातं. म्हणजे एक जर देश जिंकत असेल तर दुसरा देश हारेल याची शाश्वती इथे दिली जाते. म्हणजे एकतर एखादा फायदा होईल आणि दुसऱ्याचं नुकसान होईल, आणि जर दुसऱ्याचा फायदा होत असेल तर पहिल्याचं नुकसान होईल. याला झिरो सम गेम असं म्हटलं जातं. आणि ते या द्विध्रुवीय प्रणालीमध्ये आपल्याला पाहता येतं. त्यासोबतच जे बहुध्रुवीय प्रणाली आहे, ज्याला आपण मल्टीपोलार वर्ल्ड असं म्हणतो, यामध्ये अनेक ध्रुव असतात किंवा अनेक सुपर पॉवर्स असतात, अनेक सत्ता केंद्र असतात, ज्यांच्या मार्फत हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारण जे असतं ते चालत असतं. आणि त्यामुळे इथे जी सत्ता असते ती एका राष्ट्राकडे नसून ती अनेक राष्ट्रांच्या मध्ये वितरित केली जाते. आणि हे जे बहुध्रुवीय प्रणालीचा उदय असतो याचा उदय अनेक घटकांच्या वरती अवलंबून असतो. अनेक देशांमधील आर्थिक घडामोडी कशा प्रकारे घडत आहेत, तांत्रिक प्रगती किती आहे, राजकीय प्रभाव किती होतोय, लष्करी पोहोच किती आहे, अशा अनेक शक्ती केंद्रे निर्माण करू शकतात. द्विध्रुवीय प्रणाली कमकुवत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थिती बिघडते आणि पॉवर व्हॅक्यूम सोडून शक्ती संतुलन बिघडते. म्हणजे ही व्यवस्था, तर ही पोकळी इतर राज्यांना अनेक क्षेत्रांमध्ये वेगवान वाढीवर लक्ष केंद्रित करून अंतर भरून काढण्यासाठी प्रोत्साहित करते.
म्हणजे ही जी व्यवस्था असते ती व्यवस्था अशा प्रकारे बनवली जाते की ज्यामधून इतर जे अनेक राष्ट्र आहेत ते राष्ट्र इथून एका अर्थाने समर्थन घेऊ शकतात आणि ही जी पोकळी आलेली असते तिथे ती पोकळी भरून काढण्यासाठी एखाद्या राष्ट्राचा उदय होतो. जी पोकळी भरून काढण्यासाठी राज्यांच्या प्रयत्नामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण केली जाते. म्हणजे आपण पाहतो की जर एखाद्या ठिकाणी एक जागा असेल आणि ती जर जागा भरून काढायची असेल, रिकामा जागा जर भरून काढायची असेल, त्यासाठी अनेक राष्ट्र त्या प्रयत्नामध्ये लागतील. स्वतःची जी लष्करी क्षमता आहे ते वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील. आर्थिक विकास देखील महत्वाचा असतो आणि त्यामुळे एक प्रकारे इथे स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याचं एक चित्र निर्माण होतं किंवा चित्र आपल्या समोर उभं राहतं. आणि हे जे शीतयुद्ध झालं होतं, या शीतयुद्धानंतरचा जो काळ होता तो प्रामुख्याने बहुध्रुवीय प्रणालीचा उदय झाला असं त्यातून आपण म्हणू शकतो. म्हणजे शीतयुद्धानंतर अनेक सत्ता केंद्रे उदयास आली, परंतु त्यामध्येच US किंवा अमेरिका हे मात्र जागतिक वर्चस्ववादी देश म्हणून उदयास आला. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो की अमेरिका हा प्रत्येक गटामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जगातील इतर देशांपेक्षा काही पाऊल पुढे असतो. जरी लष्करी क्षमतेबद्दल आपण बोलायचं म्हटलं तरी अमेरिकेकडे खूप प्रगत असं लष्कर अस्तित्वात आहे. आपण पाहतो की अमेरिका हा एक समुद्रावर राज्य करणारा देश म्हणून ओळखला जातो आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे अमेरिकेला सुपर पॉवर बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले गेले आणि शेवटी अमेरिका आज आपण पाहतो की अनेक दशकांपासून एक हा देश सुपर पॉवर म्हणून आपलं वर्चस्व गाजवत राहिलेलं आहे. लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतुलनीय आणि आव्हानात्मक नाही, परंतु एक इतर शक्ती ध्रुव मजबूत करण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था उभारण्यासाठी, राजकीय स्थिरता आणण्यासाठी, त्यासोबतच तांत्रिक आणि लष्करी क्षमता वाढवण्यासाठी हे सर्व देश कार्यरत होते आणि त्यातून US किंवा अमेरिका हा एक सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास आला आणि या सॉफ्ट पॉवरच्या क्षमतेमुळे आज हा देश संपूर्ण जगावरती राज्य करू शकतो. आणि आपण पाहिलेलंच आहे की जी आपली सॉफ्ट पॉवर असते त्या सॉफ्ट पॉवरच्या आधारे कोणत्याही देशावरती आपण लष्कराचा वापर न करता देखील त्यांचे निर्णय आपण बदलू शकतो. आणि म्हणून इथे अमेरिकेने सॉफ्ट पॉवरवर देखील तितकंच महत्व दिलेलं आहे जेवढं हार्ड पॉवरवर दिलेलं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शीतयुद्धानंतरचा कालावधी आणि नवीन उदयास आलेली सत्ता केंद्रे. आणि हे जे सत्ता केंद्र उदयास आली हे सर्व प्रामुख्याने शीतयुद्धानंतरच्या काळात उदयास आलेले आहे. ही केंद्रे राष्ट्र राज्यांपासून, राज्यांच्या संघटनांपासून ते राज्यतर कलाकारांपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे इथे जे सत्ता केंद्र असतात ही फक्त राज्य नाहीयेत, तर हे संघटन देखील असू शकतं. जसं आपण पाहतो की युरोपियन युनियन हा एक संघटन आहे किंवा ब्रिक्स हा एक संघटन आहे, देश नाही, तरी देखील अशा घटकांना इथे महत्व प्राप्त होतो. आर्थिक विकास, लष्करी क्षमता, राजकीय स्थैर्य आणि सांस्कृतिक सामर्थ्य या बाबी इथे विचारात घेतल्या जातात की ज्या आपण सत्ता केंद्राबद्दल बोलत आहोत त्या सत्ता केंद्राचा आर्थिक विकास आहे का, झालेला आहे का, लष्करी क्षमता
बळकट आहे का, त्या देशामध्ये किंवा त्या सत्ता केंद्रामध्ये राजकीय स्थैर्यता आहे का, त्यासोबतच सांस्कृतिक सामर्थ्य, या सर्व गोष्टी इथे आपण विचारात घेतो आणि त्यानंतर मग तो देश सत्ता केंद्र आहे किंवा नाही, पॉवर सेंटर आहे किंवा नाही, याचा आपण आढावा घेऊ शकतो. त्यासोबतच ब्राझील आहे, रशिया आहे, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांना आपण ब्रिक्स म्हणून ओळखतो. यामध्ये उभरती शक्ती किंवा जी उभरती अर्थव्यवस्था असते म्हणून त्यांना आपण इथे स्थान दिलेलं आहे. तर ह्या देशांचा एक जो समूह आहे त्याला आपण ब्रिक्स असं नाव दिलं आणि हे देखील एक सत्ता केंद्र म्हणून उदयास आलेलं आहे. एकल आर्थिक समुदाय म्हणून युरोपियन युनियन हे सत्तेचे उदयोन्मुख केंद्र आहे. जसे की जपान आहे, जर्मनी, फ्रान्स, UK त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात महान शक्ती म्हणून उभे राहतात. कारण या सर्व देशांचा युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभाव जाणवतो आणि ते अमेरिकेचे वर्णन मात्र एकमात्र महासत्ता किंवा वर्ल्ड पॉवर म्हणून केलं जातं. आणि याचं कारण पण साहजिक आहे की हा देश जो आहे हा संपूर्ण जगावरती आपलं आधिपत्य गाजवतो. अमेरिका हे एक प्रकारे निश्चित करतो की जगातील जेवढे देश आहेत आणि त्या देशांमधले जे सरकार आहेत, हे जेवढी सरकार आहेत हे सर्व अमेरिकेच्या इच्छेनुसार चालतील याचा इथे विचार केला जातो. आणि अमेरिका नेहमी संपूर्ण जगावरती कशा प्रकारे वर्चस्व ठेवता येईल, आधिपत्य गाजवता येईल याचा पुरेपूर विचार इथे अमेरिका करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीत ही जी आंतरराष्ट्रीय संबंधाची जी विद्याशाखा आहे, या अशा अनेक घटनांमधून सतत विकसित होत असते आणि त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संबंधाला इथे महत्व प्राप्त होताना दिसतं. कारण जिओ पॉलिटिक्स हा असा विषय आहे की ज्यामध्ये संपूर्ण जग ज्यातून जात असतो आणि त्यामुळे ते जर टिकून ठेवायचं असेल, जिओ पॉलिटिक्स समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा व्यवस्थित आणि पुरेपूर अभ्यास असणं गरजेचं आहे. विकास समजून घेतला तर त्यातून असं निदर्शनास येतं की संपूर्ण जग हे या जिओ पॉलिटिक्स मधून पुढे जात असतो आणि एकमेकांचे हित संबंध जपत हा देश पुढे जात असतो किंवा संपूर्ण जग एका अर्थाने या दृष्टीने मार्गक्रमण करत असतो. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.